जिजाबाई ने कोशिश केली तर पहाड़ उपटण्याची? तो हम उसके खानदान को नेस्तनाबूद कर देंगे, उसका घर बेचिराग कर देंगे। हुजूर, शाहजी संभाजी बीजापुर में मारे जाएंगे और शिवाजी को यहां हम मारेंगे। हिक! महाराष्ट्रातल्या अवघ्यांचं पुण्य तुडवण्यात सुलतान मशगूल होते। क्रौर्यानं परिसीमा गाठली होती, मानवता रक्तात माखत होती, आसवांचे पूर लोटले होते, अभंग ओव्यांचे गळे दाबले जात होते। सह्याद्रीच्या शिखरावरचा सौभाग्य दिवा मालवला होता आणि म्हणूनच जिजाऊ सावध झाल्या होत्या। नेणत्या शिवबांना त्या अंगाई ऐकवत नव्हत्या, परिवर्तनाची नांदी गात होत्या। पुराणातल्या गोष्टी सांगायचं सोडून त्या सुलतानांच्या क्रौर्याचे अन्यायाचे किस्से सांगत होत्या। संस्कृती, भाषा, ऋषी, संत, महात्मे, योद्धे कोण कसे याचे संस्कार त्या बालमनावर करत होत्या। जणू आदर्श राजा घडवण्याचं बाळकडू जिजाऊ शिवबांना पाजत होत्या। एव्हाना शहाजी राजांनाही खरं खोटं समजलं होतं। त्यांनी सुलतानाविरुद्ध एक अघोषित युद्ध सुरू केलं होतं। समस्त मराठ्यांना एका छत्राखाली आणण्याचा शहाजीराजांचा प्रयत्न होता। आदिलशाही आणि निजामशाहीला हादरे देऊन मोठा मुलूक शहाजीराजांनी आपल्या अंमलाखाली आणला होता आणि आता विचार होता तो थेट शहाजहान बादशहाला हादरा देण्याचा। एक मोठा पट मांडण्याचा मनोदय शहाजीराजे जिजाऊंना सांगत होते। मुर्तजास मांडीवर बसून आम्ही निजामशाही पुन्हा स्थापन करणार। मान्य साहेब, पण आम्हाला यात धोका वाटतो। धोका? हो, तुमच्या या निर्णयामुळे निजामशाही मोठी होईल, पण आपल्या पदरी काय? काहीच नाही। निजाम मोठा होईल, पण आपण खुजे ते खुजेच राहू। नाही राणी साहेब, या डावात आम्हास खुजेपणा येणार नाही। उलट ही शाही शहाजीच्या नावानं ओळखली जाईल, आपला दबदबा वाढेल। राजे, एवढा आत्मविश्वास आहे तर मग तुम्हीच का नाही बसत सिंहासनावर? लोकांस ते रुचणार नाही। का नाही रुचणार? तलवारी आपण गाजवायच्या, रणांगणात रक्ताचं शिंपण आपण करायचं आणि आपल्या जीवावर हे सिंहासनावर। आणि आपण मुजऱ्याचे धनी। हाजी सलामत? जी हाँ हुजूर। काय आहे? जिजा आम्हास मान्य आहे, परंतु राणी साहेब या वक्तास तरी आम्हास मुर्तजाला पुढं करून मोगलांना दूर ठेवावं लागेल। दुसरी गोष्ट, मुर्तजा हा आदिलशहाचा रिश्तेदार आहे, त्यामुळे मुर्तजा जर सिंहासनावर बसला तर आपल्याला आदिलशाहीचा पाठिंबा मिळेल। निजामशाहीतील सगळेच सरदार गप्प राहतील आणि थोड्या वेळासाठी का होईना मोगल आपल्यापासून दूर राहतील। परंतु साहेब, या साठमारीत आपल्या स्वतंत्र राज्याचा विचार बाजूला तर फेकला जाणार नाही ना? बिलकुल नाही। लक्षात घ्या, मुर्तजा निजाम ही आपल्या स्वतंत्र राज्याची पायरी आहे। त्या पायरीवर प्रथम फुलं टाकायची आणि मग त्याच पायरीवर पाय ठेवून वर जायचं सिंहासनाकडे। राजे, तुम्ही खूप मोठा पट आखलाय, पण हे सगळं जुळून येईल ना? मुर्तजाच्या जागी दिसेल ना स्वराज्य मूर्ती? आज आम्ही देवादिकांच्या साक्षीनं आणि तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत निजामशाही सल्तनत पुनश्च निर्माण करीत आहोत। आपली निजामशाही संपली नाही, ती कोणी संपवणारही नाही।
आज तुमच्या समोर तुमचा नवीन बादशाह आहे आणि त्याचं नाव आहे मुर्तजा निजाम शाह. मुर्तजा निजाम शाह. मुर्तजा निजाम शाह. मुर्तुजा निजामशहाला मांडीवर बसवून शहाजी राजांनी जो राजकारणाचा शड्डू ठोकला त्यानं बादशाह शहाजहानच्या कांठळ्या बसल्या. हा राज्याभिषेक बादशहाच्या बर्दाश्तच्या बाहेर होता. त्यानं पुन्हा एकदा दख्खनकडे नजर झुगारली, पण तोपर्यंत दख्खनच्या पठारावर शहाजी राजांनी आपल्या राजकारणाला गती दिली होती. शहाजहान जाडून होता. भातवडीचं धरण फुटल्यानंतर शहाजी राजांच्या कर्तबगारीचा लोंढा कुणीही थोपवू शकलं नव्हतं आणि म्हणून शहाजहाननं फासा फेकला आदिलशहावर. शहाजी राजांचा पराभव झाल्यानंतर निजामशाहीचा अर्धा हिस्सा वाटून देऊ या वचनावर आदिलशहा फसला, भुरळला. एकीकडे शहाजहानचा प्रचंड दळभार, दुसरीकडे आदिलशहा. तरी सुद्धा केवळ 15-20 हजार फौजेच्या बळावर शहाजी राजांनी तब्बल 1.5 वर्ष त्यांना झुलवत ठेवलं. पण अखेर घात झालाच. मुर्तुजा निजामाचा ठाव ठिकाणा गनिमा समजला. त्याच्या हिफाजतीसाठी शहाजी राजांना माहुली गड जवळ करावा लागला. शहाजी राजांनी प्रयत्नांची शर्त केली, जीवाची बाजी लावली, पण अखेर तह करावाच लागला. आणि या तहात शहाजहाननं स्वतंत्र मराठा राज्याच्या गळ्यालाच नख लावलं, अट ठेवली. आज के बाद शहाजी राजे का इस दक्खन के साथ कोई ताल्लुक या रिश्ता नहीं रहेगा. खान जमान. खान जमान, ये क्या फरमा रहे हैं? महाराज दक्खन में नहीं रहेंगे तो कहां जाएंगे? वो हम नहीं जानते. वो बीजापुर भी जा सकते हैं, लेकिन दक्खन में, इस सह्याद्री में नहीं रह सकते. राणी साहेब, आपलं स्वप्न संपलेलं नाही. ही निर्णायक हार नाही आमची. म्हणजे काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? आम्ही नाही, तुम्ही तुम्ही करणार आहात. आम्ही समजलो नाही. स्वतःला एवढा मुत्सद्दी समजणारा खुर्रम शहाजहान बादशाह फसला. त्याला फक्त तलवार गाजवणारा शहाजी दिसला. त्यानं सह्याद्री सोडून जाण्याचा हुकूम दिला तो केवळ शहाजीला. म्हणजे आम्हाला अजून नाही उमगलं महाराज. राणी साहेब, हा सह्याद्रीचा मुलूक सोडून जाणार तो शहाजी, परंतु त्याची बायको तर मागेच राहणार ना. म्हणजे राणी साहेब, या शहाजी राजेंची लाडकी बायको जिजाबाई सह्याद्रीतच राहणार, सर्वांचा हिशोब घ्यायला. महाराज, शहाजी राजांनी खूप समजावून पाहिलं, पण त्यांच्यापासून दूर राहण्यास जिजाऊ धजावत नव्हत्या. त्यांना ती कल्पना सहन होत नव्हती. कालपर्यंत माहुली गडावर त्यांनी वनवास भोगला, पण आता त्यांच्या नशिबी अज्ञातवास लिहून ठेवला होता. लोकहितापायी एका कुटुंबाची ताटातूट झाली. प्रजाहितापुढे त्यांनी मायेला थारा दिला नाही आणि काळजावर धोंडा ठेवून शहाजी राजांनी बिकट वाट धरली. मानी मनात मोठं शल्य ठेवून शहाजीराजे निघाले. माहुली गड सुना सुना झाला, पण सकाळ होता. शिवबा भिरभिरत्या नजरेनं बापाच्या ओढीनं माहुली गडावर धावू लागले. आमचे आबासाहेब आम्हाला न सांगता असे कधीच जाणार नाही. शिवबा, ठाकला राजा. टाकलं राजा, टाकलं राजा. शिवबांना पाहिलं कुठं? एवढं आमचं शहाणं बाळ गेले कुठं? अहो, तुमच्या राजाचं परतोड पडलं आहे जणू. खरंच केवढा हा त्याग.
गोरगरीब रयतेच्या सुखासाठी केवढी तळमळ. कालपर्यंत राणीसाहेब म्हणून मिरवणाऱ्या जिजाऊ आणि राजपुत्र म्हणून दिमाखानं वावरणारे शिवबा कुठलाही लवाजमा न घेता मोकळ्या हातानं पुण्याची खडतर वाट चालू लागले. ते पुण्याच्या दिशेने जात होते, पण जागोजागी स्वागताच्या कमानी नव्हत्या. होते ते पसरलेले संकटाचे काटे. लेकिन ये बताइए कि इस महाभारत का शंख बजाएगा कौन? वही जिसके अंदर कृष्ण की चतुराई है, शकुनी की चाल है, भीम की शक्ति है और दुर्योधन का साहस है. वही कौन? अमीन. महाराज, आपल्या जहागिरीवर मावळ प्रांतात सुभेदार म्हणून अमीनला पाठवलंय. आमीन? आमीन मतलब शैतान की दूसरी परछाई. पुण्याच्या मुळामुठा ओलांडून जिजाऊ आणि शिवबा या उद्ध्वस्त पडक्या पुण्यात आले. जिजाऊंचं नांतं घर मोडून मोगलशाह गेला होता. कोणी वासा पळवला होता, कोणी उंबरठा, कोणी दार पळवलं होतं. पण त्या आदिलशहानं तर जिजाऊंचा महादेवच पळवून नेला होता, देवाऱ्यासहित. तुटलेली दारं, पडलेल्या भिंती, उद्ध्वस्त पुणं. शिवबा जिजाऊंकडे आशाळभूत नजरेनं पाहत होते आणि जिजाऊ अत्यंत हतबलतेनं शिवबांकडे पाहत होत्या. काय होतं आणि काय झालं? म्हणजे आपण आपल्या पुण्यात आलोय? हे आपलं पुणे आहे? गाढवाच्या नांगराचे फराटे आता काळजावर उमटत होते आणि पुण्यात स्वागतासाठी होती ती एकच गोष्ट, महाराष्ट्राच्या काळजात आदिलशहानं ठोकलेली पहार. पण अहो, ही पहार इथे कशी? ही पहार पुण्याच्या सुखात आदिलशहाच्या हुकुमावरून रोवली आहे. काय? हो शिवबा, नीट बघा. ती फक्त पहार नाही, तर त्यावर एक तुक्की वहाण आणि फुटक्या कवड्यांची माळ आहे. अहो, तुम्ही थांबा, मी बघून येतो. थांबा शिवबा, आम्ही येतो तुमच्या सोबत. रुक जाओ. आगे मत आना. काय झालं? इजाजत नहीं है. इजाजत नहीं हमें? वजह? ये शाही पहाड़ है, इसके नजदीक भी मत आना. चलो निकलो. ए, तू कोण? आणि आमच्या आऊंना अडवतोय? ए, होगी कोई भी. आखिर है तो काफिर ही ना. तुमची हिम्मत! शिवबा, संयम ठेवा. हे हुकुमाचे ताबेदार आहेत. तू पण एका पहारीसाठी? पहार नाही,
आदिलशहा बादशाह आहे असं समजा. आदिलशहा बादशाह. आदिलशाही दहशतीची ही पहार आता शिवबांच्याही डोळ्यात खुपू लागली होती. या एका पहारीमुळे पुण्यातली नांती माणसं जीव वाचवून पळून गेली होती. ती माणसं परत यायला हवी. पण माणसं परत यायची तर ही पहार उखडायला पाहिजे. परंतु मिया अमीननं पहारे कडक केले. बाजी पासलकरांना निर्वाणीचा इशाराही दिला. सत्तेचा माज आणि मस्ती असलेला मिया अमीन पुण्याबद्दल निर्धास्त होता. कारण त्याला खात्री होती स्मशान झालेल्या या पुण्यात भूतं राहतात, माणसं नाहीत. मग हे धाडस कोण करणार? जिजाबाई? ती तर एक औरत. जीजाबाई जी खातरी देता येत नहीं और वो डरने वाली बाई नहीं है. डरने वाली ने तो बाजी पासलकर को हमारे दरबार में क्यों भेजा था? इतना आसान नहीं है. हुजूर वो भी जानता हूं मैं, पण हुजूर तुम्ही जिजाबाईला पुण्यामध्ये राहण्याची परवानगी द्यायला नको होती. क्या जीजाबाई की रट लगा के रखी है? एक अकेली औरत अपने बच्चे को लेकर अपनी हिफाजत की फिक्र फिराक में रहेगी या पहाड़ निकालने की सोचेगी? लेकिन हुजूर. क्या लेकिन? क्या करेगी वो? जी हुजूर, क्या हिम्मत उसकी, वो भी आपकी इजाजत के बगैर. ना 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 हुजूर, कुछ नहीं कर सकती जीजाबाई. ठीक. फखरुद्दीन पंत, जिसके खाविद को देश बाहर निकाला हो, जो दूर कर्नाटक में न जाने कहा, सारे जाग की खाक छानता मारा मारा फिरता होगा. और ये उसकी बेगम. न घर है न रहने का ठिकाना. लेकिन बड़प्पन देखो, अपने आप को रानी साहिबा कहलवाती है. रानी साहिबा. न हाथी है न घोड़े है, न तख्त है न ताज है, लेकिन फिर भी एक साहिबा. दिवसा मागून दिवस जात होते. पुण्याच्या वेशीतली पहार मगरुरीनं तशीच खदा खदा हसत उभी होती. अमीनचे स्वार हिफाजतीसाठी घोडा फेकत आले का असलेल्या 2-4 खोपटातले दिवे लगबगीनं विझत होते. जीव वाचवण्यासाठी माणसं कडेकपाऱ्यात पळत होती. पण जिजाऊंच्या उरातला सल हा सह्याद्री जाणत होता आणि म्हणूनच तो टवकारून बघत होता. 12 मावळ एकमेकांना विचारत होता. मुळा, मुठा, पावना, गुंजवणी या नद्या कुजबुजत होत्या. कधी, केव्हा, कसं, कोण उखडणार ही पहार? कोण उखडणार? कोण उखडणार? कोण उखडणार?
मराठ्यांचे राज्य स्थापन करावे. त्यासाठी मरावे नाही तर मारावे. हर हर महादेव.